नमस्कार मित्रांनो, मार्केट मंथन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आजचं जे सेशन होतं, ते पण आज परत आपल्याला एकदा साइडवेज सेशन होताना आपण बघितलेलं आहे. तर आपण आता उद्याच्या सेशनसाठी प्लॅन करून घेऊ. उद्याचं सेशन आपल्याला कोणत्या पद्धतीचं राहू शकतं आणि कुठल्या आपण काल डिस्कस केलं होतं रेंज सेशन हे आजच्या सेशन राहू शकतं असं आपण डिस्कस केलेलंच होतं. आता नेमकं उद्याचं सेशन कसं राहील आपण ते डिस्कस करून घेऊ. फर्स्ट ऑफ ऑल आपण म्हटलेलं होतं, की एक गॅप अप ओपनिंग पॉसिबल आहे. गॅप अप ओपनिंग पॉसिबल आहे असं म्हटलेलं असताना आज आपल्याला मार्केटने गॅप अप ओपनिंग दिलेली आहे. साधारण 70+ पॉईंटची आपल्याला गॅप अप ओपनिंग दिलेली आहे. जसं आपण कालच्या सेशनमध्ये डिस्कस केलेलं होतं तसं. तर मित्रांनो, उद्याचं सेशन आपण गॅप अप राहील, गॅप डाऊन राहील आपल्याला ते बघणं महत्त्वाचं राहणार आहे. तर ॲव्हरेज प्राईस जर तुम्ही ही 25,000 ठीक आहे, मी डिलीट केली ती. ॲव्हरेज प्राईस जर बघितली, तर ॲव्हरेज प्राईसच्या मार्केटने खालच्या साईडला क्लोजिंग दिलेली आहे. ठीक आहे, क्लोजिंग दिलेली आहे. आता कदाचित मार्केटमध्ये एक गॅप डाऊन आपल्याला पॉसिबल राहू शकतो ॲव्हरेज प्राईसनुसार. ठीक आहे, म्हणजे फर्स्ट सिनॅरिओ आपला असा आहे, की आपल्याला उद्या एक थोडा गॅप डाऊन आपल्याला पॉसिबल चान्सेस आहेत. गॅप डाऊन आपल्याला मिळू शकतो. सेकंड चान्स आहे गिफ्ट निफ्टी. गिफ्ट निफ्टी जर इन केस सकाळच्या सेशनमध्ये पॉझिटिव्ह असेल तर आपण ठीक आहे, जर पॉझिटिव्ह असेल तर आपण गॅप अपचे चान्सेस बघणार आहोत. जर इन केस गिफ्ट निफ्टी निगेटिव्ह असेल तर आपण एक चान्सेस बघू डाऊन साईड, जसं आपण प्लॅन केलेला आहे. डाऊन साईड मीन्स गॅप डाऊनचा. ठीक, या कंडिशन समजल्या असतील तुम्हाला. आता आजचं सेशन मी काल म्हटलं होतो 26,000 आणि 25,900 ह्या दोन लेवल इतक्या इम्पॉर्टंट लेवल राहणार आहेत. त्यामुळे मी म्हटलं होतं की रेंज बाउंड मार्केट कदाचित उद्याचं राहू शकतं. मीन्स आजचं मार्केट रेंज बाउंड राहू शकतं, आपण असं म्हटलं होतं. जर तुम्ही बघायला गेलं तर आपण डिस्कस केलेलं होतं त्या पद्धतीने जर बघितलं तर कंटिन्युअसली मार्केटने ठीक आहे, मार्केट ओपन झालं 26,000 कडे, तिथून रिजेक्शन घेतलं. मार्केटने एक एस एल तयार केला. जे ऑलरेडी बाईंगमध्ये होते त्यांना काढलं, मार्केट अप साईडला गेलं. जे सेलर्स होते त्यांचे जे ट्रेलिंग एस एल होते त्यांना मार्केटने काढलं. परत डाऊन साईडला गेलं. परत इथं सेलर्स ऍक्टिव्हेट झाले. सेलर्स आले, सेलर्सला परत मार्केटने काढलं. परत बायर्स आले, बायर्सला मार्केटने काढलं. म्हणजे मार्केट हेच काम करत होतं आजच्या दिवशी. जर तुम्ही बघितलं तर 15 मिनिट टाइम फ्रेमला तुम्हाला आता हा एक झोन आहे जो इम्पॉर्टंट झोन राहणार आहे आपल्यासाठी. ही एक ट्रेंड लाईन आहे जी इम्पॉर्टंट राहणार आहे. मार्केट आपण जसं डिस्कस केलेलं आहे गॅप अप राईट, गॅप डाऊन आपण डिस्कस केलेलं आहे. पण आपण आता इथं फ्लॅटची कंडिशन आपण समजून घेऊ. फ्लॅट जर मार्केट ओपन झालं तर फ्लॅट मार्केटमध्ये वेट करा, ही लेवल ब्रेक होऊ द्या, टेस्ट होऊ द्या आणि मग अपसाईडला रॅली बघू शकतात आपण. पण मला असं वाटतंय उद्याच्या सेशनमध्ये कदाचित गॅप डाऊन ओपन झालं तर मार्केटमध्ये एक जी म्हणजे जो पॅनिक तयार होणार आहे ना, ठीक आहे, जो पॅनिक तयार होणार आहे ना, तो मार्केटमध्ये कदाचित थांबणार नाही असं मला वाटतंय. जर इन केस गॅप डाऊन ओपन झालं तर ऑलरेडी मार्केटमध्ये सगळे लोक विचार करून आहेत की मार्केट गॅप फिल होणार आहे. कदाचित मार्केटमध्ये आता ओव्हर जे लोक आहेत, ओव्हरऑल जे लोक आहेत ते आता त्यांची सायकोलॉजी तयार होऊन गेलेली की गॅप तर काही फील होणार नाही. तर चुकून जर गॅप डाऊन ओपन झाला ना तर सेलिंग प्रेशर कदाचित आपल्याला फास्ट बघायला मिळू शकतो. कदाचित असं पॉसिबल होऊ शकतं. आपण बघू काय होतं काय नाही उद्याचं सेशन, नेमकं कुठल्या पद्धतीत सेशन ट्रेड करतं. आता जर बघितलं तर खालून आपल्याला एक सपोर्ट येतोय. सपोर्ट लाईन जर बघितली तर सपोर्ट लाईनला आज मार्केटने रिस्पेक्ट केलेलं आहे आणि मार्केट वरच्या साईडला होल्ड केलेलं आहे. राईट, जर इन केस फ्लॅट ओपन झालं आणि मार्केट जर या ट्रेंड लाईन जवळ आलं तर कदाचित आपल्याला बाउन्स बॅक बघायला मिळेल ह्या ट्रेंड लाईन पर्यंत. आणि मग ह्या ट्रेंड लाईन जवळ एक फायनल डिसिजन असेल की मार्केटला अपसाईड जायचंय, टेस्ट करायचं, रिटेस्ट करायचं आणि अपसाईड जायचंय, ही एक पॉसिबिलिटी असू शकते. किंवा मार्केटला इथे होल्ड करताना दिसलं तर मार्केट एक डाऊन साईडला प्लॅन करू शकतं. 25,900 हा आपल्याला आज पण इम्पॉर्टंट, उद्याच्या सेशनमध्ये पण इम्पॉर्टंट सपोर्ट राहणार आहे. ठीक आहे, तर 25,900 का? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट 25,900च का? कारण जर बघितलं 25,900 हा आहे OI चेंज आणि OI बिल्डअप एरिया. ठीक आहे, इथं खूप जास्त OI आहे. त्यानंतर सेकंड थिंग आहे 25,900 ही आहे तुमची सायकोलॉजिकल नंबर. राईट, आता मी काही गोष्टी बॅक टेस्ट करतोय तर काही गोष्टी मला अशा दिसल्या की सायकोलॉजिकल नंबरच्या खाली, आता हा एखादा सायकोलॉजिकल नंबर असेल, सायकोलॉजिकल नंबरच्या खाली जर मार्केटने क्लोजिंग दिली राईट आणि जर फॉलो थ्रू भेटून गेला, एखाद्या कॅन्डलचा फॉलो थ्रू भेटून गेला तर मार्केट जाते खाली. पण जर सायकोलॉजिकल नंबरला जर ब्रेक केलं आणि जी नेक्स्ट कॅन्डल आहे ती जर फॉलो थ्रू न घेता डायरेक्ट अपसाईडला ब्रेक झाली तर तिथून अपसाईडला फॉलो थ्रू होतोय. जर एक कॅन्डल डाऊन साईडला क्लोज झालेली आहे सायकोलॉजिकल नंबरला, तर नेक्स्ट कॅन्डल जर इन केस त्या सायकोलॉजिकल नंबरच्या आतमध्ये क्लोज झाली तर तिथून एक फॉलो थ्रू भेटतोय अप साईडला आणि डाऊन साईडला ते ट्रॅपिंग सिनेरिओ होतोय. म्हणजे सायकोलॉजिकल नंबरला मार्केट ट्रॅप करते, ही कंडिशन पॉसिबल असू शकते असं मला वाटतंय. ठीक आहे, 25,900 एकदा टेस्ट केलं, दोनदा टेस्ट केलं, तीनदा आणि चारदा टेस्ट केलेलं आहे मार्केटने. ठीक,
मार्केट त्याच्या जवळ पण कुठेतरी आलेलं होतं, इथून परत मार्केट बाउन्स बॅक झालं, म्हणजे ही टेस्ट आपण समजू शकतो. जर इन केस मार्केट उद्या 25,900 कडे एक निगेटिव्ह प्राइस ऍक्शन बनवत असेल, तर मार्केटमध्ये आपल्याला एक सेल ऑफ बघायला मिळू शकतो, जो की आहे तुमचा फर्स्ट राहणार आहे तुमचा 25,860. ठीक आहे, ह्या लेवलपर्यंत एक तुम्हाला सेल ऑफ बघायला मिळू शकतो. आणि जर इन केस ती पण लेवल जर ब्रेक केली तर मार्केटमध्ये, आता ती लेवल कोणती तुम्हाला हे सांगून देतो, ती लेवल म्हणजे ही. ही लेवल जी ना, ही लेवल तुम्हाला तिथं मार्क करून ठेवायची आहे. ही लेवल तुम्हाला मार्क करून ठेवायची आहे. या लेवलला तुम्हाला कुठेतरी मार्केट प्राइस ऍक्शन दिसू शकतं, मार्केटमध्ये प्राइस ऍक्शन बनताना तुम्हाला तिथं दिसू शकतो. आता जर इन केस मार्केट गॅप डाऊन ओपन झालं तर कदाचित सेल ऑफ फास्ट येईल. मार्केट गॅप अप ओपन झालं तर कदाचित 26,000 पासून परत एक आपल्याला सेल ऑफ बघायला मिळेल आजच्या दिवसासारखा. राईट. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, 26,000 पासून ते 25,900 ह्या दोन लेवल आहेत. ह्या दोन लेवल खूप इम्पॉर्टंट आहेत. जोपर्यंत अपसाईडला ब्रेकआउट, जोपर्यंत डाऊन साईडला ब्रेकडाऊन होत नाही, तोपर्यंत मार्केटमध्ये पोझिशन आणि कुठल्याही स्विंगसाठी जाऊ नका, पोझिशनसाठी जाऊ नका, इंट्राडेसाठी जाऊ नका. या लेवल खूप जास्त ट्रॅप सिनारिओ तयार करतात मित्रांनो. तुम्हाला एवढी मोठी कॅन्डल जर बघून, तुम्हाला काय, मला सुद्धा एवढी मोठी कॅन्डल जर बघून मला वाटतंय की मार्केटमध्ये एक अपसाईड रॅली येऊ शकते, पण मार्केटमध्ये एक अपसाईड रॅली आलेली नाहीये. डाऊन साईडला एवढी मोठी रॅली आली मार्केटला, सगळ्यांना वाटलं मार्केटमध्ये एक सेल ऑफ येऊ शकतो 12 वाजे, मी सुद्धा बोललो होतो 12:30 कडे मार्केटमध्ये एक सेल ऑफ येऊ शकतो, मार्केटमध्ये आलेला नाहीये. ठीक आहे, ठीक आहे, हरकत नाही, प्रेडिक्शन चुकतं, आपलं कोणीच 100% नाहीये, कोणीच परफेक्ट 100% सांगत नाही प्रेडिक्शन. पण आपलं काम काय आहे, मार्केटमध्ये काही गोष्टी अशा आहेत ना, ज्या गोष्टी ऑब्झर्व्ह करणं. आता मार्केटकडे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मार्केटकडे आता इथे पण सेलर्स म्हणजे एसएल आहेत, मार्केटकडे इथं पण एसएल आहेत. ठीक आहे, मार्केटने हे एसएल काढले आजच्या सेशनमध्ये, पण मार्केटकडे हे पेंडिंग आहे, सॉरी, हे एसएल काढले मार्केटने, हे पेंडिंग आहेत, मार्केटने हे एसएल काढले, तर मार्केटकडे आता हे एक एसएल आणि हे एसएल पडलेले आहेत मार्केटकडे. मग ज्या साईडला मार्केट जाईल त्या साईडला कदाचित आपल्याला एक शार्प मूव्ह बघायला मिळू शकतो. मग कदाचित 26,100 पर्यंत मार्केट जाऊ शकतं. 26,100ला ऑलरेडी एक ओवाय खूप जास्त 26,100ला पण जनरेट होतोय, आपण सायकोलॉजिकल नंबर आहे. ठीक आहे, तर ह्या कंडिशन आहेत, ह्या कंडिशन होऊ शकतात. 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर आपण बघतोय, 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर आपण अनालिसिस केलेलं आहे. जास्त मोठं अनालिसिस करणार नाही आपण, आपण अजून डेटा आलेला नाही, आज थोडा लवकर व्हिडिओ बनवतोय मी, डेटा अजून आलेला नाही, डेटा मी तुम्हाला दाखवू शकत नाही, किंवा जर इन केस त्याच्यावर व्हिडिओ बनवता आला डेटावर, तर मी तसा व्हिडिओ बनवतो आणि तो सुद्धा पोस्ट करतो. ठीक आहे, एवढं प्राइस समजलं असेल. आता जर निफ्टी जर बघितलं ना, तर निफ्टी तुम्हाला 0.07% क्लोजिंग होताना दिसलेले. त्याच्या अपोजमध्ये बघितलं ना, तर तुम्हाला मी दाखवतो, तर बँक निफ्टीमध्ये चांगली एक थोडी रॅली आपल्याला होल्ड करताना दिसते आहे. 118 पॉईंट समथिंग काहीतरी आपल्याला बँक निफ्टीमध्ये, हे बघा. आता जर समजा हा मार्क केला, ठीक आहे, आणि हा मार्क केला, आजचा हाय नका कन्सिडर करू, ठीक आहे, आजचा लो कन्सिडर करा, कालचा हाय कन्सिडर करा. जोपर्यंत बँक निफ्टीमध्ये सुद्धा हे दोन झोन निघत नाही, तोपर्यंत अपसाईड रॅली येणार नाही, मार्केट कंटिन्युअसली साईडवेज झोनमध्ये राहील. जोपर्यंत, आता तुम्हाला सांगतो, मार्केटमध्ये सेल ऑफ यायचा असेल ना बँक निफ्टीमध्ये, तर एक प्रोबेबल असं चान्सेस असू शकतात, बँक निफ्टी उद्या हे सेशनमध्ये अपसाईड जाईल, इथे एक रिजेक्शन कॅन्डल तयार करेल आणि मार्केटमध्ये एक सेलिंग येऊ शकते 60,400 पर्यंत, 446 पर्यंत. ठीक, हा झाला ट्रॅप सिनारिओ, कारण एसएल आहे तिथे. ठीक आहे, बऱ्याच लोकांचे एसएल आहे तिथे, कारण ऑलरेडी मार्केटने यांचे एसएल खाल्ले, यांचे एसएल खाल्ले, मार्केट अपसाईडला गेलं. ठीक आहे, मार्केट अपसाईडला गेलं, पण मार्केटमध्ये अजून पेंडिंग एसएल हे आहेत. मग कदाचित मार्केटमध्ये असं होऊ शकतं, उद्या मार्केट अपसाईडला जाईल, एसएल खाईल आणि मग डाऊन साईडला येईल. ठीक आहे, अशी एक पॉसिबिलिटी असू शकते. ओके, तर हे निफ्टीचं अनालिसिस, काही डाऊट असेल तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा, मी त्याचे आन्सर करतो. कुठलाही डाऊट असेल तर तुम्हाला नक्की सांगा. बरं, सायकोलॉजिकल नंबरचं बोललो मी, तर सायकोलॉजिकल नंबरचं बॅक टेस्ट करा, नेमकं काय म्हणायचं तुम्हाला, मी ती गोष्ट परत एकदा सांगणार नाही का, कारण म्हणजे लोकांपेक्षा सगळ्यांना शिकायला पाहिजे, सगळ्यांनी ही गोष्ट, पण मी ऑलरेडी अजून तेवढी बॅक टेस्ट केलेली नाहीये. मी आतापासून फक्त एक 11 ते 12 दिवसाची, 11 ते 12 दिवसाची टेस्ट केलेली बॅक टेस्ट. मला पण एवढं कारण ट्रेडिंग व्ह्यूला बघा, ट्रेडिंग व्ह्यू हा एकदम फ्रेंडली प्लॅटफॉर्म आहे. मी आज तो टेस्ट करणार आहे धनवर. ठीक आहे, धनवर टेस्ट करतो, धनवर बघतो सायकोलॉजिकल नंबरचा पद्धत, कुठल्या गोष्टी, अशा टाइम फ्रेम कुठला आहे सायकोलॉजिकल नंबरला, कुठल्या टाइम फ्रेमला आपण ट्रॅपिंग पासून वाचू शकतो, किंवा ती लेवल ब्रेक झाल्यानंतर कसं मार्केट फॉल करते, त्या गोष्टी मी चेक करतोय, त्या गोष्टी मी येणाऱ्या सेशनमध्ये सांगणार आहे. ठीक आहे, तर एक सिनॅरिओ आहे, इथून अपसाईड जाईल, वर जाईल 26,000 पासून एक रिजेक्शन घेईल, परत खाली येईल, परत एक बॉक्स, मग असं पण होऊ शकतं, हा चॅनल पॅटर्न इकडे तुम्ही पूर्ण पूर्ण ट्रॅक करा, मार्केट येईल, ओपन होईल, इकडे येईल 26,080, 26,060. ठीक आहे, इथून एक खाली येईल, परत इथून मार्केट अपसाईड जाईल, परत एक खाली, म्हणजे चॅनल पॅटर्न मध्ये फॉर्म करेल, आणि हे चॅनल पॅटर्न असतं डाऊन साईडसाठी. मला तरी वाटतं हे डाऊन साईडसाठी चॅनल पॅटर्न आहे. डाऊन साईडतून आपल्याला एक ऑपॉर्च्युनिटी मिळू शकते, पण आता ऑपॉर्च्युनिटी कधी येते ते आपल्याला सांगता येणार नाही. कदाचित अजून 2-3 दिवस साईडवेज राहील, एक तर मग पूर्ण अपसाईड ट्रेंडिंग घेऊन गेईल, एक तर पूर्ण डाऊन साईड ट्रेंड घेऊन गेईल. ठीक आहे, पूर्ण रिव्हर्सल होऊन जाईल. तर हे आहे आपलं निफ्टीचं अनालिसिस. काही गोष्टी आहेत का आपल्याला ते बघून घेऊ, नेमकं काय काय आहेत ते.
तर न्यूज पाहिला मी ChatGPTला काढतो न्यूज तर काही मला मिळाल्या नाही. ऑप्शन चेनवर जर आलो तर ऑप्शन चेनवर तुम्हाला इथं गोष्ट कळेल. ठीक आहे, 25,900 एकदम चांगला OI, 1,00,000च्या आसपास, 47,000च्या आसपास चेंज इन OI, 26,000 एकदम 1,82,000 साधारण 2,00,000च्या आसपास आणि ऑलरेडी 1,00,000 चेंज इन OI म्हणजे स्ट्रॉंग रेजिस्टन्स, स्ट्रॉंग R1, स्ट्रॉंग S1. ठीक आहे, एकदम इम्पॉर्टंट राहणार आहे. राईट, या गोष्टी लक्षात ठेवा. ऑप्शन चेनवर पण बघत चला. ऑप्शन चेन बंद झाल्यानंतर, मार्केट बंद झाल्यानंतर चेक करा, काही प्रॉब्लेम नाही. मार्केट बंद झालं ना त्यानंतर चेक करा की नेमकं OI काय सांगतोय. उद्याच्या दिवसासाठी OI कुठल्या 2 लेवल आहेत ज्या मार्केटमध्ये टेस्ट होऊन रिजेक्शन खालच्या साईडने रिजेक्शन होऊन रिव्हर्सल, या गोष्टी तुम्ही तिथं मार्क करू शकतात. काहीच प्रॉब्लेम नाही. जसं आपण काल डिस्कस केलं त्यानुसारच मार्केटने आज हे केलं. 26,000ला मार्केट एकदम पिन पॉईंट टच केलंय, एकदम अशी वीक सोडली आणि मार्केट ऑफ साईडला निघून गेलं. नंतर डाऊन साईडला येऊन लागली आणि 25,900ची लेवल पिन पॉईंट टच केली आणि मार्केट अप साईडला चाललं गेलं. ठीक आहे, तुम्ही बघितलं असेल चार्टवर, तुम्हाला त्या गोष्टी क्लिअर झाल्या असतील. त्यानंतर जर बघितलं तर गिफ्ट निफ्टीला आपण एकदा रिफ्रेश करून गिफ्ट निफ्टी आता ओपन आहे. आता बघा सिनॅरिओ मी तुम्हाला म्हटलो की गिफ्ट निफ्टी आता तुम्हाला 34 पॉईंटने एक पॉझिटिव्ह सेंटिमेंट दाखवते. ठीक आहे, तर आपल्याला एक आहे गोष्ट ॲव्हरेज प्राईसनुसार गॅप डाऊन, गिफ्ट निफ्टीनुसार प्लस आत्ताच्या कंडिशनला प्लस आहे गॅप अप 34 पॉईंट, आणि जर थर्ड पॉईंट बघितला तर डाव, नॅसडॅक या इंडेक्सेसवरून आपल्याला गोष्टी क्लिअर होतील. त्या रात्री क्लिअर होतील. डेटा येईल, डेटावरून आपल्याला समजेल की नेमकं डेटावरून मार्केट सांगतं काय आहे. FII आहेत, FIIची पोझिशन आहे, प्रोची पोझिशन आहे आणि क्लायंटची पोझिशन काय सांगून जाते आपल्याला, त्या गोष्टी बघण्या इम्पॉर्टंट राहणार आहे. त्या आजच्या सेशनसाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. म्हणजे आजच्या सेशनसाठी का बघणं इम्पॉर्टंट आहे, कारण उद्याचं सेशन एक तर ट्रेंड येऊ शकतं, एक तर डाऊन साईड जाऊ शकतं. या पॉसिबिलिटीज बनू शकतात. कदाचित उद्याचं सेशन सुद्धा आपल्याला साईडवेज बघायला मिळू शकतं, पण साईडवेज टू एक ट्रेंड, कुठला तरी एक ट्रेंड. ठीक आहे, अपसाईड किंवा डाऊन साईड एक ट्रेंड आपल्याला बघायला मिळू शकतो. आज न्यूज काहीच नाही तेवढ्या. ठीक आहे, IT सेक्टरसाठी मी सांगणार होतो. IT सेक्टर आज IT पण एकदा फॉल केलेलंच आहे. निफ्टी IT तुम्हाला दाखवून देतो. सगळे सेक्टर बघा चला. तुम्हाला सांगतो जेवढे चार्ट बघता येतील ना तेवढे चार्ट बघा, जेणेकरून तुम्हाला गोष्टी क्लिअर होतील. हे बघा, वन डेच्या टाइम फ्रेमवर जर आलो, वन डेच्या टाइम फ्रेमवर बघा, IT सेक्टर ऑल टाइम हाय पासून साधारण 13-14% डाऊन आहे. आता IT सेक्टरला एक बाउन्स बॅक कधी भेटेल ते आपण एकदा डिस्कस करून घेऊ. हे बघा, वन डेचा जो त्याचा ऑर्डर ब्लॉक आहे सेक्टरचा, तो ऑर्डर ब्लॉक तुम्हाला ह्या ठिकाणी बघायला मिळतोय. आणि जर अजून एक ऑर्डर ब्लॉक बघितला तर तुम्हाला हा एक ऑर्डर ब्लॉक दिसतोय की तिथून मार्केट कंटिन्युअसली अपसाईडला गेलेलं आहे आणि मार्केट तिथं होल्ड करते. जर इन केस ITच्या स्टॉक्समध्ये तुम्ही चेक केलं तर ITच्या स्टॉकमध्ये विकनेस तुम्हाला बघायला मिळेल. ठीक आहे, विकनेस बघायला मिळेल. आय थिंक ना मला एकदा एक्झॅक्ट माहीत नाही ती गोष्ट, मी चेक पण नाही केली ती, पण ना टॅक्स रिलेटेड काहीतरी एक ॲप आलेलं आहे. ठीक आहे, टॅक्स रिलेटेड काहीतरी ॲप आलेलं आहे जे US गव्हर्नमेंटने काढलेलं आहे आणि त्यामध्ये ना आय थिंक सर्व गोष्टी होऊन जात आहेत टॅक्सबद्दल. असं काहीतरी आहे, ते याच्यावरून काहीतरी नाव आहे. मी एक्झॅक्ट ती न्यूज वाचली नाही कारण सकाळच्या सेशन थोडं घाई गडबडून गेली होती, तर ते काय मी वाचलं नाही. पण तर एक आहे ते, त्याच्यामुळे कदाचित हा सेल ऑफ आपल्याला बघताना दिसतोय. आता 50% लेवल टेस्ट झालेलीच आहे त्याची पण, तर चेक करा उद्याचं सेशन जर इन केस या 50% लेवलच्या झोनच्या 50% लेवल, ठीक आहे, याची जर लेवल ब्रेक करत असेल ना तर परत एक सेल ऑफ आपल्याला शार्प सेल ऑफ बघायला मिळेल या लेवलपर्यंत. ती लेवल आहे तुमची 33, साधारण 34,000च्या आसपास. ठीक आहे, 34,000ची लेवल मार्क करून ठेवा आणि इथून एक पुलबॅक आपल्याला शक्यतो बघायला मिळू शकतो किंवा इथून पण एक पुलबॅक चान्सेस आहेत. पुलबॅक मग तो कसा पुलबॅक असेल तर तुम्हाला एक सांगतो, तो पुलबॅक एक तर फक्त प्रॉफिट बुकिंग पुलबॅक असेल, परत एकदा रिव्हर्सल होईल, किंवा मग हा पुलबॅक इथं सस्टेन रेंज आणि मग एक अपसाईड रॅली, असं काहीतरी एक सिनॅरिओ निफ्टी IT मध्ये बनू शकतो. ठीक आहे, तर न्यूज बघा चला काय काय नाही. ग्लोबल सेंटिमेंट एकदा चेक करून घेऊ. ग्लोबल सेंटिमेंट काय आहे, ग्लोबल सेंटिमेंटमध्ये निफ्टी 0.7, ठीक आहे, 0.20 म्हणजे 118 पॉईंटने अप आहे, 18 पॉईंटने अप आहे. BSC सेन्सेक्सला, इंडिया विक्स 1%, ठीक आहे. डाव जोन्स ठीक आहे, काल ठीक आहे, अजून ओपन व्हायचं राहिले. नॅसडॅक थोडं पॅनिकमध्ये 1.5%, सॉरी 0.5%च्या आसपास डाऊन आहे. ठीक आहे, हे आहे तुमचं. तर याच्यात काय आपल्याला एवढं बघणं काही इम्पॉर्टंट दिसत नाहीये. राईट, न्यूजमध्ये आलो. न्यूजमध्ये बी काय आहे का ते चेक करून घेऊ. इकडे बी काही न्यूज आहेत का? आपले स्टॉक्स राहिले, स्टॉक्स. अरे वा, स्टॉक्स बऱ्याच दिवसानंतर म्हणजे माझ्या यूट्यूबच्या व्हिडिओजमध्ये फर्स्ट टाइम मी हे दिले, स्टॉक्स दिलेत. ते स्टॉक्स डिस्कस करतो. ठीक आहे, या गोष्टी बघत चला. जेवढा टाइम देणार ना न्यूजला, मार्केटला, चार्टला, जेवढा टाइम देणार ना तेवढा तुम्हाला गोष्टी क्लिअर होतील. तर मी तुम्हाला स्टॉक्स दाखवून देतो. स्टॉक्स आपण जे डिस्कस केलेले होते ते स्टॉक्स आपण बोलून घेऊ आणि उद्याच्यासाठी मी स्टॉक्स पण आणलेले आहेत, तर ते पण एकदा चेक करू. ठीक आहे, हे बघा, हा मी स्टॉक काल डिस्कस केलेला होता की जर 101 ची लेवल ब्रेक केली ना तर एक कुठेतरी मार्केटमध्ये अपसाईड रॅली येऊ शकते आणि इंट्राडेमध्ये तुम्ही जर बघितलं तर 6%च्या आसपास रॅली आलेली आहे.
ठीक आहे. अजून सुद्धा तो मार्केट आणि मी हा स्टॉक होल्ड केलेला आहे. हे बघा, इथं मी काय म्हणतो तुम्हाला, इथं मी किती रिस्क देतोय? 5% चा रिस्क देणार आहे. ठीक आहे. आणि मी टार्गेट किती घेणार आहे? 10%. ठीक आहे. लेट्स सी काय होतं काही नाही. चेक करू. बंधन बँकमध्ये आलो. बंधन बँकमध्ये सुद्धा आपल्याला आपल्या स्टॉकमध्ये एंट्री झालेली आहे. मी जे डिस्कस केलं होतं याच्या एका किती होती ती लेवल 167च्या वरती जर गेला आणि तो हाय किती मारला 169, साधारण 1-1.5%च्या आसपास हा शेअर आय थिंक वर गेलेला आहे. 1.5%च्या आसपास आहे बघा, 1.41. ठीक आहे, हरकत नाही. तर जर खाली आलो तर हा एक शेअर आहे बेल राईज. ठीक आहे. जर इन केस ही लेवल ब्रेक केली 193.75 तर तुम्ही इथं एक अपॉर्च्युनिटी बघू शकतात. ठीक आहे. मी रिकमेंड करत नाही, बिलकुल आपण स्टॉकवर फोकस करतच नाही. आपण रिकमेंड करत नाही स्टॉक्स. तर ही एक आहे, हा एक स्टॉक आहे आणि एक स्टॉक मी वॉच लिस्टमध्ये काढलेला आहे. हा तो कुठला आहे तुमचा? श्रीजी शिपिंग ग्लोबल. ठीक आहे. तर हा पण एक आहे, हा एक स्टॉक आहे. याच्यामध्ये पण तुम्ही चेक करू शकतात. ऑब्झर्व करा नेमकं काय होतं काही नाही. तर स्टॉक्स दिलेले आहेत म्हणजे याचा अर्थ डायरेक्ट ब्लाइंडली एंट्री करायची असं नाहीये. कन्फर्मेशन घेऊन एंट्री करा आणि मग आपण त्यामध्ये प्लॅन करणार. ठीक आहे. निफ्टीचा हा चार्ट आहे. निफ्टीच्या चार्टमध्ये तुम्हाला अजून काही वेगळ्या गोष्टी समजत असतील तर मला पण सांगा. मी पण त्याच्यावर बघतो. तर ठीक आहे गाईज, व्हिडिओ थोडा जास्त लॉंग होत आहेत, पण हरकत नाही. लॉंग होत आहे त्याचा अर्थ असा आहे की आपण गोष्टी क्लिअर करून देतोय. आपण न्यूज पण क्लिअर करतोय, डेटा पण क्लिअर करतोय. सेन्सिबलवर डेटा जर अजून अपडेट झालेलाच नसेल हे तर फिक्स आहे. जर डेटा आलेला असेल तर डेटा आपण बघून घेऊ. डेटा नाहीच आहे मला तरी वाटतं. आजचं सेशन कसं गेलं असेल ते पण मला सांगा, जेणेकरून मला पण समजेल. कमेंट नक्की करा. अजून तर काही डेटा आलेला नाही आहे. ठीक आहे. हरकत नाही. बघूया काय होतं काही नाही. आज सगळेजण बुलिश होते. ऑल साइडला बुलिश होते. प्रो तुम्हाला पण बुलिश होते. फक्त क्लायंट जे होते ते बेरिश होते म्हणून मार्केट अपसाइड ओपन झालं. एसएल हिट केले. जे होते नव्हते ते बिअरिश साइडला त्यांचे एसएल खाल्ले आणि मार्केट साइडवेज झालं. ठीक आहे काय, चलो थँक्यू सो मच. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब देखील करा आणि कमेंट देखील करा. नेमकं तुम्हाला आजचं सेशन कसं गेलं आणि उद्याचं सेशन कसं जाणार. ठीक आहे. चलो थँक्यू.